हाय फ्रेंड, कसे आहात? आशा करतो की आपण सर्व मजेत असाल. आम्ही तर मजेत आहे मित्रांनो. प्रथम तुम्हाला ना वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या माझ्या जाधव परिवाराकडून आणि माझ्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर बघा, मी आलेलो आहे आता या सम्यक बुद्ध विहार सावळा मारुती, तालुका मोताळा आणि जिल्हा बुलढाणा. हे आमचं गाव आहे मित्रांनो, सावळा मारुती. आणि या ठिकाणी सम्यक बुद्ध विहार आहे. आणि या विहारामध्ये बघा किती सुंदर अशा भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे मित्रांनो. आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे, त्या निमित्तानं प्रथम मी आलो या ठिकाणी आणि भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मूर्त्या पुसल्या. आणि नंतर आता ताई आल्या. उर्वरित काम त्यांच्याकडे दिलं मी, कारण त्यांना काहीतरी त्यांच्या मनामध्ये बाबासाहेब आणि भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि या विहाराविषयी त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. म्हणून मागच्या वेळेससुद्धा मित्रांनो त्यांनी या विहाराची साफसफाई वगैरे असं तसं केलं. तर तसे शेजारी पाजारी पण करतात मित्रांनो साफसफाई. असं नाही की बाबा शेजारी पाजारी करत नाही म्हणून सर्वच मंडळी करते साफसफाई. परंतु आवर्जून आज त्यांच्या मनामध्ये, म्हणजे काल संध्याकाळीच सांगितलं होतं त्यांनी की मी उद्या आपण मूर्त्या पुसू. परंतु मी म्हटलं यांना आज पौर्णिमा आहे आणि 12च्या आतमध्ये आपल्याला पौर्णिमा सोडावं लागते मित्रांनो. त्यामुळे स्वयंपाक वगैरे यांना करावं लागेल. त्याच्यामुळे मी बायांना कुणाला काही म्हटलं नाही. मी माझं लिक्विड आणलेलं आहे मित्रांनो. हे बघा, 150 रुपयाचं लिक्विड आणलेलं आहे. आणि हे लिक्विड पूर्ण अर्ध त्यांना लागलं मित्रांनो आणि अर्ध पुढच्या वेळेस आम्ही मूर्त्या पुसण्यासाठी लावू. तर त्यांना मी काही म्हटलं नाही, कारण म्हटलं काय स्वयंपाक वगैरे यांचा चालू असतो. 12च्या आत जेवण करावं लागते, आपली पौर्णिमा 12च्या आतमध्ये असते त्याच्यामुळे. परंतु त्यांचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मित्रांनो ते बघा त्यांच्या मनात तळमळ. बघा, आपल्या समाजाला खूप काही दिलं बाबासाहेबांनी, भगवान बुद्धांनी मित्रांनो. परंतु आपण असं काऊन करतो काय माहिती. आपण बुद्ध विहाराकडे दुर्लक्ष करून राहिलो. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत काही लोक दारू वगैरे पिऊन विनयभंग करतात जयंतीचा मित्रांनो. अनेक अशा काहीतरी गोष्टी आहे की त्या गोष्टी खूप काही विचित्र आहे मित्रांनो. आणि ह्या गोष्टी खूप आपल्या समाजामध्ये उराला. त्याच्यामुळे मी काय सांगतो मित्रांनो, बघा, कुठलीही जयंती असेल, शिवाजी महाराजची असेल, तथागत भगवान बुद्धाची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल, महात्मा ज्योतिबा असेल, कोणत्याही महामानवाच्या जयंतीमध्ये मित्रांनो दारू वगैरे पिऊ नका. प्या, तुम्ही प्यायचं असेल तर जयंतीचं विसर्जन होऊ द्या. जेवणं वगैरे काय असते त्यामध्ये ते जेवणं वगैरे करा. आणि नंतर मित्रांनो घरी संध्याकाळी तुम्हाला एक पूर्ण वर्ष असते मित्रांनो प्रत्येकाच्या महामानवाच्या जयंतीमधून. आणि फक्त तुम्हाला प्रत्येकाच्या महामानवाच्या जयंतीमध्ये असा विनयभंग हे करू नये मित्रांनो. आनंदात जयंती पार पाडली पाहिजे. आणि बघू शकता आपण, बघा हे बघा या ताई आहे बघा, या इकडे बघा, लक्ष इकडे तोंड करा जरा. ह्या बघा, या तरवडीच्या आहे मित्रांनो, यांचं माहेर तरवडी आहे. तरवडी आहे, दाखवा चेहरा दाखवा. या तरवडीच्या आहे मित्रांनो. आणि त्यांचे वडीलसुद्धा कलापथामध्ये कलावंत आहे मित्रांनो. कलाकाराच्या घरातील हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्या ताईंना खरंच बुद्ध विहाराविषयी काहीतरी त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे मित्रांनो. आणि बघा, एवढं त्यांना काहीतरी दुरून दिसलं. बघा, समोरचंच त्यांचं घर आहे. हे बघा, समोर एकदम समोरमध्ये घर आहे मित्रांनो. त्यांच्या घरावर झेंडा लागलेला आहे, ध्वज, धम्मध्वज. आणि त्या घरातून ते मला बघत होते की किती वेळ झाले, कारण 2-1 तास तर मित्रांनो 2 तास लागले मित्रांनो या मूर्त्या पुसण्यासाठी. कारण खूप खराब झालेल्या होत्या. आणि असं सुंदरसं एक बघा मित्रांनो हे बुद्ध विहार आहे. एकदा चेहरा दाखवा तुमचा. बघा, ह्या ताई आहेत, यांचं नाव आहे नीता शेषराव जाधव. आणि ह्या मला सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये काहीतरी मया उत्पन्न झाली आणि या ठिकाणी आले मित्रांनो. आणि मला थोडासा आराम मिळाला, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो. हे नक्की तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना, ते व्हिडिओ होत नव्हता आणि हा व्हिडिओ मी त्यांच्यामुळेच काढू शकलो मित्रांनो. तर बघा, असा कलर मारलेला आहे मित्रांनो या विहाराला. वरती या पताक्या आहेत, बघू शकता आपण. आणि सहकार्य चालू आहे, आता पुष्पात चालू आहे मूर्त्यांची. आणि संध्याकाळी एक छोटासा कार्यक्रम असतो मित्रांनो. कोणीतरी खीरदान देत असते. आज कोण खीरदान देते हे मला नक्की माहिती नाही, कारण मी तुम्हाला काही सांगू शकत नाही की खीरदान कोण देते. परंतु खीरदान होईल एवढं नक्की, वेळेवर का होईना परंतु होईल. तर बघा, हे छोटंसं एक सम्यक बुद्ध विहार आहे मित्रांनो. या ठिकाणी मी तुम्हाला जोडून दाखवतो. हे बघा, माझा नातू पण आलेला आहे आता मोताळ्यावाला. हा पण पुसण्यासाठी मदत करून राहिला यांना. बघा, अशी सुंदरशी मूर्ती आहे मित्रांनो.
बघा भगवान बुद्ध या मूर्ती आता काय चमकून राहिल्या. बघा खरंच काहीतरी केलं तर बघा आपण आंघोळ वगैरे केली तर आपण जसे स्वच्छ दिसतो तसेच आपले हे बोधिसत्व आहे. आणि या बोधिसत्वांना आपण जर स्वच्छ आणि चकचाक ठेवलं तर ते पण माणसंच आहे मित्रांनो, परंतु त्यांनी खूप काहीतरी करेल आहे आपल्यासाठी. आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत, आपण नाही करू शकत त्यांची बरोबरी, कारण ते आणि आपण याची तुलना होऊच शकत नाही. या ठिकाणी जर तुम्हाला सांगायचं जर झालं मित्रांनो तर आपल्या समाजामध्ये प्रथम स्थान या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं येते मित्रांनो. आणि दुसरं स्थान जर म्हणसान आपल्यासाठी जर कोणा काही करेल असेल तर हे बघा, हे आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जर पाण्याचा हौद जर कोणी खुला केला असेल तर हे बघा, हे आपले महाराम मागासाठी हौद खुले केले ते असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी विराजमान आहे मित्रांनो. आम्ही जाती भेदभाव हा बाजूला विसरून आम्ही कुठलाही काहीही मनात न ठेवता मित्रांनो या ठिकाणी शिवाजी महाराजची सुद्धा मूर्ती होती. शिवाजी महाराजची जयंतीसुद्धा या ठिकाणी पूजा या विहारामध्ये होऊनच काढल्या गेली मित्रांनो. असं एक आमचं गाव अतिशय संयमशील आणि शांतता आहे. गावामध्ये प्रत्येक भांडणं असतात मित्रांनो, परंतु काही घरामध्ये आहे, परंतु आम्ही असं गटतट निर्माण केलेला नाही. प्रत्येकाला आम्ही एकत्र ठेवलेला आहे. ज्यांना पटत नाही त्यांनी त्यांच्या घरी जाऊ नये, परंतु आपण विभागणी करायचे आणि पार्टिशन करायचं असं आमच्या गावामध्ये आता मला तर असं वाटतं. मी श्रामनेर झालो 2007मध्ये. श्रामनेर बौद्धाचार्य संत सैनिक दल आणि वंचितचं सुद्धा काम करतो मित्रांनो मी. या ठिकाणी काही असा गटतट आणि पार्टिशन नाही मित्रांनो. वादविवाद होतो आणि काही दिवसापुरते ते पार्टिशनच आपलं हे चालतात, म्हणजे वादविवाद होतो. तर काही लोक त्यांच्याकडे ज्यांचा वाद आहे ते नाही जात, फक्त 1-2 घर, बाकी संपूर्ण वाडा आपला कमीत कमी 60-70 घरांचा वाडा आहे मित्रांनो आपला. आणि सर्व मुलं यंग आहे आणि टकाटक मुलं आहेत, धमारा रोड आहेत, काही विषय नाही तसा. मी असं काही टीका करत नाही त्यांच्यावर की बा ते काही कामं करत नाही की काही नाही, सर्व काही पद्धतशीर आहे. परंतु मित्रांनो कामधंद्याचे दिवस आहे आणि त्यांना असं वाटलं की बा आपण कामधंदा करू, संध्याकाळी सर्वच हजर राहू, तर असं आहे मित्रांनो. काही विषय नाही, वाईट वाटून घेऊ नका. आम्ही दोनच जण विहारात दिसतो असं तुम्हाला पण वाटू नका देऊ. आणि मित्रांनो मला कमेंट टाकू नका, गलत कमेंट टाकू नका, खराब कमेंट टाकू नका, चांगल्या कमेंट टाका. टाकायचं असेल तर चांगलं टाका. मी चांगले व्हिडिओ टाकतो मित्रांनो तुमच्यापर्यंत, मी वाईट व्हिडिओ टाकत नाही. हे तुम्ही पण माझे व्हिडिओ पाहता. आणि मी जास्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्हिडिओ टाकतो मित्रांनो. आणि मला दुसऱ्यांचं कोणाचं काही घेणं देणं नाही मित्रांनो. मी कोणाच्या वादात नाही, विवादात नाही, मला कोणाशी काही घेणं नाही देणं नाही. मी कोणाची भांडण नाही, झगडा काही. मी सर्व गावाशी, सर्व वाड्याशी, सर्व लहानांशी, थोरांशी, महिलांशी, पुरुषांशी, सर्वांशीच गोड राहण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. परंतु एक तथागत भगवान गौतम बुद्धाचं एक सांगणं आहे मित्रांनो, परंतु तुम्ही गोड राहा. 99% तुम्ही सहन करा, परंतु शेवटचा एक जो टक्का आहे त्या टक्क्यामध्ये आपण आपली ताकद दाखवून द्या मित्रांनो. नाहीतर मग ते आपली बकऱ्यासारखी बली देतील मित्रांनो समोरचे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून त्या अनुषंगाने आपण सुद्धा असं राहिलं पाहिजे मित्रांनो. सर्वांशी प्रेमानं राहा, प्रेमानं बोला, प्रेमानं वागा. काही येत नाही सोबत मित्रांनो, सोबत काहीही येत नाही, तुम्ही लक्षात ठेवा. मी काय कमवलं काय नाही, सोनं दानं माय काय असेल, पैसा आपला जमीन जुमडा ह्या सर्व काही गोष्टी अनित्य आहे मित्रांनो. यामध्ये कोणीही चुकलेलं नाही, त्याला सर्व काही या ठिकाणी ठेवून जावं लागते, हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. त्यासाठी तुम्ही धार्मिक कामासाठी पुढे या मित्रांनो. तुमचा जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करा, माझा जसा वेळ मिळतो तसं मी करतो मित्रांनो. परंतु आता एक विषय तुम्हाला सांगतो, मी संत सैनिक दलाचं काम करतो, परंतु आता माझं वय 55 झालं मित्रांनो. त्याच्यामुळे मी आणि आम्ही दोनच जण घरी असतो, त्याच्यामुळे मी आता संत सैनिक दलाचं काम एवढं करत नाही मित्रांनो. परंतु मी सैनिक आहे एवढं नक्की आहे, बाबासाहेबाचा सैनिक आहे आणि बाबासाहेबाचा सैनिक होऊनच मरेल. आणि मी श्रामनेर आहे, बौद्धाचार्य आहे, धार्मिक चळवळ चालू ठेवीत मरेपर्यंत. बाळासाहेब आंबेडकरांचाच मी वंचितमध्ये काम करेल आणि मरेल तरी मी वंचित, स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्ता होऊनच मरेल, हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर चला, खूप वेळ झाला मित्रांनो, तुम्ही बोर होसान माझा व्हिडिओ. मी खूप बोलतो मित्रांनो, मला बोलायचं काही नाही. मला तुम्ही जर सांगितलं की तुम्ही बोला, मी बोलतो मित्रांनो. परंतु कसं आहे, टेज वगैरे जर असलं आणि भाषणं जर असली तर मला ते भाषणबाजी जास्त मी करत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात, पुन्हा एकदा मी तुम्हाला वैशाख पौर्णिमेच्या
म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या मी पंजाबराव जाधव, बौद्धाचार्य पंजाबराव जाधव आणि माझी पत्नीसुद्धा उपासिका आहे मित्रांनो, बौद्ध उपासिका शिबिर केलेला आहे. आणि ती बौद्ध उपासिका प्रमिला पंजाबराव जाधव. आम्ही दोन्ही जण मित्रांनो यूट्यूब आणि इंस्टाला असतो मित्रांनो. आमच्या पुरीनं आम्ही व्हिडिओ करतो, कारण मुलीचे लग्न झालेलं आहे मित्रांनो. 4 मुली आपल्याला सर्व पद्धतशीर आहे, त्यांच्या घरामध्ये आहे. मुलगा पण आहे, मुलाचं लग्न झालं. मुलगा पण चांगल्या ठिकाणी लागून जायला आहे. कशाची टेन्शन नाही, जमीन आहे 5 एकर, माल पाणी भरपूर होतो, असं काही नाही मित्रांनो. आणि मी विधी लावतो तर मी दानसुद्धा घेत नाही मित्रांनो. जे दिलं त्यांनी तेच घेतो बरं, हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. नाही तर म्हणसाल की मग बौद्धाचार्य आहे तर काय 1000, 2000, 5000 काहीतरी घेत असेल. नाही, मी समता सनिधलाचंही काम केलं तर विचारून बघा त्यांना मी मागलं का म्हणून. जे काही तालुका अध्यक्ष वगैरे काही असतील ते त्यांनी जे दिलं असेल 10, 20, 5, 50 तेच घेऊन मी घरी आलो मित्रांनो. परंतु मला बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा एवढा आशीर्वाद आहे मित्रांनो. इतला माल होतो मला की मला खाता खावा लागत नाही. माझ्या घरात अजूनही तुम्ही कधी बी या, माझ्या घरामध्ये अजूनही सर्व पद्धतशीर आहे मित्रांनो. मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला, परंतु या एक वेळा अवश्य तुम्हाला चहा पाणी काय चहादारी करायची मी ते महापुरीनं करीन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. तर चला मित्रांनो भेटूया. चला.